सर माझं वेट 110 किलो होतं सर. आता प्रॉपर मी 29 किलो वजन कमी केले सर. ऐका, किती किलो वजन होतं तुमचं? 110 सर. 110 किलो. आणि किती किलो फॅट लॉस केला सर? 29. 29. श्रेया मॅडम 29 किलो फॅट लॉस. जबरदस्त. आणि अगोदर मी फक्त 4 स्टेप करत होते, आता कंटिन्यू 40 करते सर, दोन्ही पायाचे न थांबता. 2 मिनिटात तुमचा फोटो सापडतो मी. हा आला, सापडला फोटो सुद्धा आला. आपल्याकडे उहित पुरावा कार्यक्रम असतो श्रेया मॅडम, नुसत्या गप्पा मारायच्या नाही, उहित पुरावा पाहिजे. आता कशा बरोबर बिफोर आफ्टर फोटो. मला सांगा मॅडम, ज्यावेळेस तुमचं वजन हे किती दिवसात वाढलं? सर माझं वाढायला तसं तर 7 वर्ष तर एवढं वजन वाढलं. माझं अगोदर 65च होतं सर वजन. वजन वाढण्याचं कारण काय होतं? सर पोट साफ होत नव्हतं, मला पित्ताचा पण त्रास खूप होता सर. अगोदर पोट साफ होत नव्हतं का अगोदर पित्त? नाही सर, अगोदर पोटच साफ होत नव्हतं, मग भूक लागत नव्हती सर मला. मग चहा भरपूर पित होते सर मी. मला दिवसाला 1 लिटर दूध लागायचं सर. कोणी घरात चहा पित नाही, फक्त मी एकटी पित होते सर. सर हा माझा दिवाळी मधला फोटो आहे सर. आता तर तुझ्यापेक्षा चांगला रिझल्ट आहे, मला फोटो बिफोर आफ्टर करता येत नाही सर. आता हा फोटो कधीचा आहे तुमचा? सर माझा हा 2019 मधला आहे सर. ओके. आणि हा दाखव दुसरा. वाव, 29 किलो फॅट लॉस करून तुमच्या समोर ते हजर आहेत. 29 किलो. बढिया बढिया. बिफोर आणि आफ्टर बघा. ओके. पवार मॅडम जबरदस्त, शानदार, नंबर 1. येस येस येस. सर हे सगळं तुमच्यामुळे झाले सर. तुम्ही मला किती वेळा फोन करायच्या? सर मला टेन्शन यायचं सर, मी डिप्रेशन मध्ये खूप जायची सर, की मला वाटायचं मी गर्दीमध्ये गेलं, माझा धक्का लागून लोक पडतील, मी नाही पडणार कोणाच्या धक्क्याने. यामुळे मी गर्दीमध्ये जात नव्हते सर. प्रॉपर मी 1 वर्ष साडी हॉल मध्ये वर्कआउट केलं. ड्रेस मागायला मला लाज वाटायची सर, माझ्या साईजचा ड्रेस मिळेल का. आणि तुम्ही मला फोन करून काय विचारायचे? काय माझं वजनच कमी होत नाही, बरोबर? वजनच कमी होत नव्हतं सर. मी तुम्हाला काय सांगायचो सर? मला तुम्ही एकदा सांगितलं 10 किलो कापूस जड का 10 किलो लोखंड जड, तेव्हा मी म्हंटल सर लोखंड जड. तुम्ही म्हंटल नाही, लोखंड 10 किलो मध्ये थोडस येतं, कापूस जास्त येत. तेव्हा मी डिप्रेशन मध्ये पूर्ण बाहेर आले त्या शब्दामुळे. थँक्यू. कुणाचे तरी आयुष्य एका शब्दामुळे बदलू शकतं, आणि टोटल डिप्रेशन मध्ये गेले होते श्रेया मॅडम ह्या म्हणायच्या माझं वजनच कमी होत नाही सर. मी 3 दिवस झोपलेच नव्हते सर, माझं वजन कमी होत नाही म्हणून. पण न्यूट्रिशन मी बंद केलं सर, वाढवलं, त्यात वाढ केलं, कमी नाही केलं. आता 29 किलो कमी झाल्यावर काय वाटतं तुम्हाला? खूप आनंद वाटतोय सर. असं वाटतच नाही की माझं आता एवढं वजन आहे म्हणून सर. पाय उचलताना वाटतं, बघताना वाटतं की वजन आहे, पण एक्सरसाइजच्या वेळेस वाटतं मी 50 किलोची. सगळ्यात महत्वाचे विचार महत्वाचे. आणि मला सांगा, याच्या अगोदर तुम्ही फक्त वजन कमी होत नव्हतं, पहिलं सेकंड बॅच करायच्या, बरोबर? हो सर. आणि ज्यावेळेस पहिल्या बॅचला यायला लागल्या तेव्हापासून काय बेनिफिट झाला? सर खूप छान झालं. आणि खूप दिवस तर सर मी चेअर वर्कआउटच करत होते, कारण 5 स्टेप झाले की सर मला खूप दम लागायचं सर. जेव्हा मी नाईट वर्क ओमेगा 3 चालू केलं ना सर, प्रॉपर मी 4 महिने घेतले सर. मी नाईट वर्क घेताना माझं गळ्यातलं विकले सर मी मंगळसूत्र. येस अनिल सर, तुमच्या प्रश्नाचं उत्तर इथं. नाइट वर्क, ओमेगा 3, बीटा 8 लिख लो. आपके सवाल के जवाब आपके पास. दुसरे सर कुठे गेले? आप भी लिख लो. आपके सवाल के जवाब आपके पास. ओके. मला सांगा, सगळ्यात प्रॉपर आता याच्यानंतर हे सांगा, 110 किलो होतं तुमचं टोटल, बरोबर? हो सर. 110 किलो होत असताना नंबर 1 लक्षात घ्या, वजन वाढण्याची एमडी सर प्रोसेस काय? नंबर 1 पोट साफ न होणं, बरोबर? हो सर. पोट साफ न होणं म्हणजे नंतर ऍसिडिटी होणं, बरोबर? हो सर. काही बीपीची गोळी वगैरे चालू होती? काही नाही सर, बीपी नाही, थायरॉइड नाही, शुगर नाही, काही नाहीये सर. मला फक्त पित्ताचा त्रास होतो सर. पित्ताचे 2 गोळ्या असायचे तर सकाळ संध्याकाळ. त्यावेळेस दिवसभरात किती चहा घ्यायच्या तुम्ही? काय म्हणजे 1 लिटर काय लागत होतं तुम्हाला चहाला? दूध लागत होतं सर. मी जेवतच नव्हते सर, मला भूकच लागत नव्हती सर. ऐकलं का? 1 लिटर म्हशीच्या दुधाचा चहा पित होते का गाईच्या? म्हशीचे सर. जय हिंद, जय महाराष्ट्र. ऐकलं का पूजा मॅडम?
एवढा जर चहा घेतला म्हशीच्या दुधाचा, म्हशीच्या दुधामध्ये फॅट आहे शावळे सर, आणि ज्यावेळेस चहा पावडर आणि या दुधाची केमिकल रिएक्शन होते त्यावेळेस तुमची पचन संस्था खराब होते. अति चहा पिल्यामुळे पचन संस्था खराब होते. पचन संस्था खराब झाल्यामुळे पोट साफ होत नाही आणि हे चक्रव्यूह असंच वाढत वाढत गेलं आणि यांची गाडी 110 किलोवर गेली. बरोबर? हो सर. आणि सर मी आयुर्वेदिक औषध पण भरपूर केलं आणि शेवटचं आम्ही ठरवलं की मुंबईला जाऊन सर्बी हे थेरपी सर्बीचं ऑपरेशन काढून सर्बी काढायचं. त्याला आम्ही तयार झालो सर. 4 लाख रुपये तिथं खर्च सांगितलं. म्हटलं जाऊन द्या, किती दिवस राहायचे तोपर्यंत खायचं, परत जे होईल ते होईल. 4 लाख रुपये घालायला चालले होते हॉस्पिटलला, ओरिजिनल बॉडी चिरफाड करून कंपनीने देवाने दिली ती. आता फुकट मध्ये झालं काय? हो सर, आता फुकट मध्ये झालं सर. ओके, तर थँक्यू. आपल्या समोर आदरणीय पवार ताईंचा जो रिझल्ट होता, हा रिझल्ट काल परवा त्यांनी ज्यावेळेस मला सांगितलं की सर माझं 39 किलो कमी झालं, मलाच आश्चर्य वाटलं. म्हणलं पडद्या मागे आपले किती भारी भारी रिझल्ट आहेत. आता मला सुद्धा आहे ना सर, मी आता एक गुंत पण माझ्या अंगावर सोनं नाही सर. सगळं विकून टाकले आणि सगळं मी न्यूट्रिशन खाते सर. आणि बचत गट पण भरपूर सर, सद्गुरू कृपेने मला बचत गट पण भरपूर मिळाले सर. त्यामुळे न्यूट्रिशन मध्ये कमीच नाही मी केलेलं सर. किती दिवस झाले वेलनेस परिवारात? सर मला 2 वर्ष झालेत वेलनेस परिवार मध्ये. मला पीसीओडीचा त्रास होता. प्रोफेशन काय करता ते सांगा. मी प्रोफेशनली फार्मासिस्ट आहे सर. वाव. आणि माझं प्रेग्नन्सीमध्ये ओव्हरवेट झालं होतं. 74 पर्यंत गेलं होतं. डिसऑर्डर होते तुम्हाला? हो सर, वजन वाढल्यामुळे मला पीसीओडीचा त्रास झाला होता. पीसीओएस आणि पीसीओडी. तर त्यानंतर आपले ज्योती घोलप मॅडम, त्यांनी मला हा मार्ग दाखवला. त्यांनी मला वुमन चॉईस फॉर्म्युला 1 फॉर्म्युला 2 सुरू केलं आणि त्यानंतर माझा 2-3 महिन्यामध्येच रिझल्ट निघाला सर. माझा जो पीसीओएस पीसीओडीचा त्रास होता सर, तो पूर्णपणे बंद झालाय आणि आता माझ्यामध्ये असा बदल झालाय सर. यस. देखो मैम का रिजल्ट, ये पहले और दूसरा. यस सर. नंबर वन. आद्विका कितीला आहे तुमची? आद्विका 5वीला आहे सर. आता 5वीला म्हणजे किती वय तिचं? तिचं 11 वर्ष वय सर. ही 11 वर्ष वयाची वेलनेस मम्मी. आणि सर आता तिचा 12वा बर्थडे येणार आहे सर. त्यावेळेस मी माझं वेलनेस सेंटर ओपन करते सर आमच्या गावामध्ये आणि त्यासाठी तुम्हाला यायचं इथे. नंबर 1. बहुत बढ़िया, बहुत बढ़िया. खरोखर पल्लवी मॅडम तुमची मेहनत आणि त्यांचे सर इंडियन आर्मी मध्ये आहेत आणि एवढं सगळी मेहनत पल्लवी मॅडम घेतात. ऑलरेडी त्यांचा रिझल्ट आपल्या समोर आहे, कारण हा रिझल्ट एका दिवसात येत नाही. आणि आजचे तुमचा जो वर्कआउट होता ना, खरंच जबरदस्त होता. नंबर 1. येस सर. येस. थँक्यू. श्रेया मॅडम, तुम्हाला काही विचारायचं पल्लवी मॅडमला? तुम्ही बऱ्याच वेळा इकडे पाहतात. विचारा. करता अनम्यूट. हॅलो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग श्रेया. गुड मॉर्निंग पल्लवी मॅम. गुड मॉर्निंग. बोला श्रेया मॅम. केव्हा वेलनेस सेंटर ओपन होणार आहे? आम्ही पण येऊ. नाही, सगळ्यांना इन्व्हाइटेड, तुम्हाला पण. यस. तो चलो, थैंक यू पल्लवी मैम, श्रेया मैम, आपको सबको थैंक यू. हम जाएंगे अभी छत्रपति संभाजी नगर में. वाघ सर रेडी? वाघ सर जॉईन आहे. वाढत्या वजनामुळे या फॅमिलीमध्ये मी जॉईन झाले होते. माझे ग्रेट गुरु, माझे स्पॉन्सर, माझे जे आरोग्य ज्यांनी मला दिले ते तुम्हीच आहात सर. बाबासाहेब तांबे सर यांच्यामुळे मी आज या फॅमिलीमध्ये आहे. तर सगळ्यात आधी खूप थँक्यू माझे आरोग्य गुरु तांबे सर आणि त्यांच्या मागे बसलेल्या माझ्या आरोग्य माता तांबे मामी मॅडम. जसं आई वडिलांनी जन्म दिला, पालन केलं आणि तसंच आरोग्य देणारे पण गुरु हे पण माझ्या आयुष्यामध्ये खूप महत्वाचे आहेत. तर माझं हा वैयक्तिक रिझल्ट आहे. माझ्यापेक्षा तुमचा खूप छान असू शकतो. वाढत्या वजनामुळे आणि काही माझ्या चुकीच्या जीवनशैलीमुळे, म्हणजे मी शिवणकाम 2006 पासून 2006च्या आधीपासून मी शिवणकाम करत होते, पण 2006 मध्ये मला मणक्याचा त्रास आहे असं डॉक्टरांच्या निदर्शनास आलं. तर मणक्याचा त्रास असल्यामुळे मग मला बरीचशी कामं करण्यासाठी पण खूप प्रॉब्लेम्स येत होते. मग वजन तर कमी करायचं सांगितलं होतं डॉक्टरांनी. फक्त डॉक्टर, माझे जे फॅमिली डॉक्टर होते ते सुद्धा असं म्हणायचे
की तुला कुठलाही व्यायाम जमणार नाही, तू वॉकिंग पण करू शकत नाही, पण तुला वजन कमी करायचंय, ते कसं करायचं तू तुझ्या पद्धतीने बघ. मग तांबे सरांच्या मार्गदर्शनाने मी 14 किलो वजन कमी केलंय आणि त्याच्याबरोबर माझा मणक्याचा त्रास आहे त्या कंडिशन मध्ये, म्हणजे वाढला नाही. आता ते मला कळेल, मला परत 5 वर्षानंतर आता ह्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात MRI करायचा आहे, तेव्हा मला समजेल की माझा त्रास कसा आहे काय. 2019 मध्ये मी फर्स्ट MRI केला होता, त्याच्यानंतर कोरोना आला आणि मग मी ह्या फॅमिलीमध्ये जॉईन झाले. तर आता मला 5 वर्षानंतर परत माझ्या MRI चा रिपोर्ट मिळेल जानेवारी एंडिंगला, तेव्हा मी नक्कीच माझा रिझल्ट परत शेअर करेल. आणि ह्या फॅमिली सोबत जॉईन झाल्यानंतर फक्त व्यायामच नाही केला, तर सगळ्यात महत्वाचं माझ्यासाठी सर हे दिसतंय का, जॉईंट सपोर्ट आणि कॅल्शियम, हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. माझ्या हाडांसाठी हे खूप महत्वाचं आहे. माझ्या तिशी नंतर मी हे सुरू केलंय, म्हणजे जवळजवळ 35 नंतर मला हे मिळालंय. तर हे खूप महत्वाचं आहे. आणि माझं खरंच तर एक स्वप्न आहे, माझ्या मुलांच्या लग्नामध्ये मी एकदम फिट त्यांची आई म्हणून असं वाटलं नाही पाहिजे लोकांना, नवरदेवाची आई कोणती शोधत आले पाहिजेत लोक, त्याच्यात तसं मला राहायचंय. आणि हे मी नक्की करणार सर. आपण सगळे पोरांच्या लग्नात असणार आहोत आणि खूप भारी असणार आहे. आपली सगळी फॅमिली लग्नामध्ये खूप वेगळी दिसणार आहे सर. तुमच्या सोबत तुमच्या येईन बाई बी भारी दिसल्या पाहिजे, लोकांना येईन बाई, यांना सगळ्याला येईन बाई दाखवते तुमच्या. यस सर, जॉईंट सपोर्ट कॅल्शियम. आणि मगाशी तुम्ही नाईट वर्क ब्रेक घेतला होता, तेव्हा माझं नाईट वर्क पण माझ्यासोबत आहे. फॉर्म्युला 1 मला बनवायचं आहे, तुम्ही मला मध्येच चान्स नाही दिला, मला बोलायला लावलं. फॉर्म्युला 1 मी बनवते, पण मी आधी जॉईंट सपोर्ट कॅल्शियम घेते. येस येस, बुरुडे काका अनम्यूट करा. गुड मॉर्निंग विन भाई बोलते, विन भाई. येस येस बोला. त्यांनी तर आज काय एनर्जी आली त्याच्यात मलाच कळलं. बाई जोरात. बोला मॅडम. सर तुमची कृपा आहे आणि याची जादू आहे सर सगळी. काय म्हणल्या? तुमची कृपा आहे आणि आपल्या वर्ड्स नंबर 1 न्यूट्रिशनची जादू आहे सर सगळी. मला 1 मिनिट सांगा, तुम्ही रिबिल्ड चालू केलं का? रिबिल्ड? यस सर, 1 महिना झाला सर. ही ताकद आहे ना रिबिल्डची. समोरच्या माणसाची स्ट्रेंथ वाढली 100%, 101% ही रिबिल्डची ताकद आहे. बरोबर आहे? बरोबर आहे सर. रिबिल्ड ना तुमचे मसल बिल्ड होतात आणि हा जबरदस्त रिझल्ट आहे. आणि तुम्ही सुद्धा आद्विकाच्या लग्नात कशा दिसल्या पाहिजे? आद्विकाची बहीण शोभली पाहिजे सर. वाव, नंबर 1 ला आहे, नंबर 1. आणि सर आता एप्रिल मध्ये भावाचं लग्न आहे आमच्या, तेव्हा पण आम्ही काहीतरी अमेझिंग दिसणार आहोत सर. नक्की तुम्हाला फोटो शेअर करू सर. आणि त्यासाठी सर आमची ना तिघींची, माझ्या दोन्ही नंदा आणि मी, आमची एक शर्यत लागली आहे की कोण छान दिसतंय. अरे वा. फिटनेस मध्ये कोण फिटनेस मध्ये दिसतंय. हो. ओके. आता हे जे आहेत या मुलीच्या म्हणजे आपल्या घोलप मॅडमच्या बहीणबाई आहेत आणि यांची मुलगी आद्विका आहे. काय होईल ते परमेश्वराची लीला, पण आपण तोपर्यंत जरा एन्जॉय करू, कारण आता हे मामी मुलाच्या आलेल्या. सर मी तुम्हाला एक फोटो शेअर केलाय माझ्यामध्ये जो बदल झालाय ना.
विचार करा, अशी मॉडर्न सासू असल्यावर काय व्हायचं? कुठे गेली ती सासू? येस सर, येस सर. तुम्हाला एक फोटो शेअर केलाय मी, माझ्यामध्ये जो बदल झालाय ना त्याचा, तुमच्या व्हॉट्सअपला सर. बोला बाई, तुमचं अवघड आहे. सासूची एनर्जी बोला पहिले एमआरआय करायची बारी झाली आता. येस सर. मी बाईला जोरात येत. येस यांचा फोटो दाखवतो. सर आपण पण काय कमी नाहीये. तुमची एनर्जी होती का बघा, तुम्ही जागेवर बसल्या असं हालत होत्या. येस सर. आज क्लब मध्ये नाहीये ना, त्याच्यामुळे जरा. बाकीचे बघा कसे, आमच्या राणी तांगडे मॅडम, स्वयंपाक चालू आहे तरी हसून खेळून. वाव. इकडं हे कोण, अरुण सर तर मोटरसायकलवरच भिंकत होते, हिरो होंडाचे आम्हाला. येस, ओके बहुत बढ़िया. तो चलो, आमचे लोकरे सर मध्ये पण एनर्जी नंबर 1, गोरे सर पण खतरनाक. हमारी बहन जी ओम शांति की दीदी आपका स्वागत है. दीदी जी ओम शांति. ओम शांति. आपने विदिन 1 मंथ में कितना केजी फैट लॉस किया था? 8 kg. एका महिन्यात 8 किलो वजन कमी केलं त्यांनी. आणि तुम्हाला काय गिफ्ट मिळालं होतं? 1 gram gold. 1 ग्रॅम गोल्ड. बाळासाहेब सातपुते सरांनी 1 ग्रॅम गोल्ड दिलं होतं त्यांना. 1 ग्रॅम गोल्ड त्यांची व्हॅल्यू. येस. आता परत जर्नी जोरात सुरू झाली. यस. ओके, तो थैंक यू. हर दिन आना है, थोड़ा सा हैंड रेस करना है. चलेगा. आपको ढूंढना पड़ता है. अभी मिले तो मैं बोला बाबा की कृपा है, शिव बाबा की. उनको बोल ठहर मेरे सिस्टर के साथ बात करने दो. थोड़ा सा हैंड रेस. थैंक यू सिस्टर, थैंक यू. चलो. एका महिन्यात 8 किलो फॅट लॉस, 1 ग्रॅम गोल्ड. आणि या महिन्यात सुद्धा ती कॉम्पिटिशन आहे, पण त्याच्यासाठी खावा लागतं स्वतःच्या नावावर. संतुष्ट रहना सीखो. संतुष्ट. लोग तो महलों में भी रोते हैं. हेलो, लोग तो महलों में भी रोते हैं, महल में भी. इसलिए दिल में संतुष्टि रखो, और दिल में संतुष्टि रखने के लिए कहीं जाने की जरूरत नहीं है. खुद के साथ खुश रहना है. हेलो, खुद के साथ खुश रहने के लिए कहीं बाहर ढूंढने की जगह नहीं है. बहुत सारे लोग खुद की खुशी बाहर ढूंढते हैं, और बाहर ढूंढोगे तो बाहर बहुत सारे प्रॉब्लम है. यस, बोलिए क्या बोल रहे हैं सर जी? अनम्यूट करा. म्हटलं मी 5 मिनिटात अक्षयला स्टँडवर सोडून आलो म्हटलं. यस. हैप्पी जर्नी अक्षय सरला, हैप्पी जर्नी. ओके, देखो टीचर ही होते हैं. क्या मुझे पूछने की जरूरत थी उनको? हॅलो, शिक्षक असतात, आणि शिक्षकाचे गुण एकदा अंगात आले ना, ढगे सर आमचे शिक्षक आहेत, प्राध्यापक शेवाळे सर शिक्षक आहेत, लोकरे सर शिक्षक आहेत, माने मॅडम टीचर आहेत. हे शिक्षकाचा गुणच असं डिसिप्लिन. 5 मिनिटात मी अक्षयला सोडून आलो, नाही तर आमचे 10 मिनिटं संडासला गेलेला माणूस सुद्धा सांगत नाही. हेलो बोरुडे काका, ये तो कुछ सीखना चाहिए. जो रिटायर होके भी उनके अंदर जो इतना, देखो कैसे आधी हात केला त्यांनी मला, शेवाळे सरने, आणि 5 मिनिटात मी अक्षयला सोडून आलो. तो सबसे पहले सर थैंक यू. आपसे मैं यही सीख रहा हूँ कि जिंदगी में आगे जाना है तो सबसे पहले डिसिप्लिन में रहना है. और डिसिप्लिन तो सबसे खतरनाक चीज है बुरुडे काका. खुद को डिसिप्लिन में लाना ही सबसे खतरनाक है. दुनिया को सिखाने के लिए रेडी है व्हाट्सएप बाबा, फेसबुक बाबा. हाँ देखो, इतना बढ़िया मैसेज भेजते हैं बाला साहब सातपुते सर लोग. ऐसे लगता है इतना महाज्ञानी ये कहाँ से आया, महाकुंभ से आया क्या? लेकिन खुद डिसिप्लिन में नहीं है. सिखाने के लिए इतना रेडी है भुजबल सर. वहां का मैसेज उठाना, इधर फेंक देना. बहुत सारे लोग तो रीड भी नहीं करते. बुरुडे काका रीड भी नहीं करते, खाली भेजना. किसी का मौत का मैसेज आया, फिर भी लाइक करने की इतनी आदत बन गई, लाइक करते मौत के मैसेज को भी. अरे उस पर श्रद्धांजलि करो, जरा पढ़ो, इसमें क्या है. इसे डिसिप्लिन कहते बॉस. और आज जो आपने वीडियो भेजा ना, वो सबसे खतरनाक था कि उन्होंने 1 से 40 किलो से 50 केजी वेट लॉस कैसे किया है. ओके, तो ये मॉर्निंग में मैं ये देखता हूँ कि मुझे क्या करना चाहिए. और आज से मैं अभी बोलूंगा नहीं, लेकिन बुरुडे काका आपका फास्ट वाला मैं भी कर रहा हूँ. यस, शुरू करेंगे तो पूरा ईमानदारी से करेंगे. ओके, तो आज का थॉट क्या था? दिल में संतुष्टि रखो. लोग तो महिलाओं में भी रोते हैं. दिल में खुशी तो चेहरे पे हंसी. जिसके दिल में खुशी है भुजबल मैडम, उनके चेहरे पे हंसी है. और जो लोगों के दिल में दुख है ना,
उनका चेहरा स्थिर बसल्यासारखा है। हो, तो चलो हम चेक करेंगे किसके किसके दिल में खुशी है और किसके किसके चेहरे पे हंसी है विथ एनर्जी ड्रिंक के साथ। श्रेया मैम चेक करेंगे लगाओ, क्योंकि यहाँ भी मॉर्निंग की शाला होती है, जैसे ढगे सर का स्कूल होता है बच्चों का, यह भी एक स्कूल होता है सिटी में। ये हमारी बहन जी है ओम शांति की दीदी। दीदी आपका स्वागत है। दीदी जी ओम शांति। ओम शांति। आपने विद इन 1 मंथ में कितना केजी फैट लॉस किया था? 8 kg। एका महिन्यात 8 किलो वजन कमी केलं त्यांनी। आणि तुम्हाला काय गिफ्ट मिळालं होतं? 1 gram gold। 1 ग्रॅम गोल्ड। बाळासाहेब सातपुते सरांनी 1 ग्रॅम गोल्ड दिलं होतं त्यांना। 1 ग्रॅम गोल्ड त्यांची व्हॅल्यू। यस यस आता परत जर्नी जोरात सुरू झाली। यस ओके, तो थैंक यू। हर दिन आना है, थोड़ा सा हैंड रेस करना है। चलेगा। क्या आपको ढूंढना पड़ता है। अभी मिले तो मैं बोला बाबा की कृपा है, शिव बाबा की। उनको बोल ठहर मेरे सिस्टर के साथ बात करने दो। ओके, थोड़ा सा हैंड रेस। थैंक यू सिस्टर, थैंक यू। चलो, एका महिन्यात 8 किलो फॅट लॉस, 1 ग्रॅम गोल्ड, आणि या महिन्यात सुद्धा ती कॉम्पिटिशन आहे, पण त्याच्यासाठी खावा लागतं स्वतःच्या नावावर। हो यस, चलो लगाओ आगे वाला गाना। Yes, I am do. नव्हता, मला थोडस काही कारणामुळे लेट झालं। जवळजवळ 15-20 मिनिटाचा व्यायाम मिस केला मी, पण छान व्यायाम झाला माझाही। माझ्या एक गेस्ट आहेत सर सांगलीहून, शुभांगी कारंडे, त्यांना खूप दिवसाचं तुमच्या सोबत बोलायचंय, तर सर प्लीज त्यांना बोला तुमच्यासोबत। यस यस यस, बोला मॅडम। शुभांगी मॅडम नमस्कार सर। नमस्ते नमस्ते। माझं 6 किलो वजन वाढले सर। Wow. वाढलं? 6 किलो। अरे वा, अभिनंदन। तुमचं किती किलो वजन होतं या परिवारात येण्याच्या अगोदर? 42 किलो। ओके 42 किलो। ओके ओके ओके, 42 किलो। आणि वय किती तुमचं आता? माझं 43 आहे वय। 43 43 वय, 42 किलो वजन। ओके, वजन कमी असल्यामुळे तुम्हाला काय त्रास होता, काय तकलीफ होती? म्हणजे अशक्तपणा असायचा। ओके, अजून दम लागत होता। ओके, काही टॅबलेट वगैरे चालू होत्या? हो, पोट दुखायचं ना, त्या गोळ्या भरपूर चालू होते मला पोट दुखीमुळे। ओके, पोट साफ होतं व्यवस्थित? हो होते की आता। अगोदर नाही, अगोदर नाही नव्हतं होत। ओके, अगोदर तुमच्या खाण्यामध्ये चहाचं प्रमाण होतं? चहा? हो, चहाचं प्रमाण जास्त होतं। किती घेत होते चहा दिवसाला? 3-4 कप, 4 कप घ्यायचे। ओके, बेकरी प्रोडक्ट? बेकरीचे प्रोडक्ट खात होते? बेकरी? हो खात होते की। बिस्किट? हो, बिस्किट आहे। ओके, अजून बाहेरचा वडापाव? हो खायचे की। अजून चायनीज? नाही ते नाही, वडापाव। तुम्हाला जास्त काय आवडायचं याच्यातलं? वडापाव. म्हणजे एवढा इतिहास कशासाठी घेतला? बऱ्याच जणांना आता हेच शेजारी हसत होतं, तुला कळणार नाही ते का हे एवढा इतिहास विचारण्याचं कारण काय होतं, त्यांची पचन संस्था खराब झाली होती आणि त्यांचे ग्रेट वेलनेस कोचने नेमकं जिथं मर्म आहे त्या जागेवर बोट ठेवलं, पचन संस्था सुधारली, त्याच्यानंतर त्याच्यासोबत डायनो दिला, सिम्पली प्रोबायोटिक दिलं आणि त्यांचं वेट गेन झालं। बरोबर? हो बरोबर सर। आता चहा पिता? नाही चहा घेत नाही आता। आता वडापाव खाता? नाही, कधीतरी खाते। सवय सोडून द्या, गरज नाही शरीराला। जे जिबीला चांगलं असतं ना मॅडम, जिबीला चांगलं असतं ना, ते शरीराला चांगलं नसतं। सगळ्यात हा एकदम डेंजर अवयव जीभ। 5 मिनिटाच्या टेस्ट साठी सगळी बॉडी वेस्ट होती। ओके ओके, डायनो शेक किती टाइम घेता तुम्ही? डायनो शेक किती वेळा घेता दिवसातून? एकदाच घेते सर, सकाळी। 2दा घ्या, 2दा भारी होईल। 3दा घेतलं तर लय भारी होईल। बरोबर। स्वतःला खायचं, जसं वडापाव खातो ना आपण, तसं 2दा घ्यायचा डायनो शेक। 2दा 3दा तुमच्या वेलनेस कोचेसला विचारा, आणि टॉप पैकी अजून एक 5-6 किलो वजन वाढलं, पर्सनॅलिटी चेंज होईल। तुमचा जुना फोटो काढून ठेवा, अजून एक 5 किलो वजन वाढल्यानंतरचा फोटो काढा, दोन्हीचा बिफोर आफ्टर करा, तुम्हीच म्हणता नेहमीच होते का? ओके
ओके थँक्यू ओके बहुत बढिया. यस, वेट गेनचा रिझल्ट होता हा. वजन का वाढत नाही त्याची थोडीशी स्टोरी मी घेतली. कारण वजन न वाढण्याचं एकमेव कारण, ज्या लोकांना जास्त बेकरीचे प्रोडक्ट खाण्याची सवय, बेकरी आयटम्स, आणि आपल्या शास्त्रामध्ये ज्याप्रमाणे सांगितलं की जे तुमचा मैदा, मीठ आणि साखर या तिन्ही गोष्टी पॉइझन आहेत बॉडीला. या तिन्ही गोष्टी मीठ, मैदा आणि साखर, ओके, याच्यापासून सावध राहा. याची आपल्या बॉडीला गरज नाहीये. आणि बोरुडे काका मागाशी मी जे बोललो ना, मीठ वरून घ्या, तर माझ्या मजेत बोललो, पण मीठ घेऊच नका. जे भाजीत येईल तेच येईल. मीठ हा प्रकार वरून घेण्याचा नाहीये. आज मिठाचं प्रमाण जास्त झाल्यानंतर ऑटोमॅटिक तुम्हाला बऱ्याच डिसऑर्डर बॉडीमध्ये चालू होतात. म्हणून थोडस आपण अलर्ट राहिलं पाहिजे. ओके, चला. आजचा कट खूप छान झाला सर. अरे वा, आता तुम्ही काय बनवू राहिले? शेक बनवते सर, शेक. एकच डायनो शेक पण. वा, डायनो आला का तुमचा? वा, बहुत बढिया. ओके. आपल्या फॅमिलीमध्ये एक माझी सिस्टर जॉईन झाले सर. त्यांच्याशी थोडं प्रोत्साहन द्या की. सोनाली लक्ष्मण काळे आहे सर. कॅमेरा चालू करा म्हणून. कॅमेरा बंद आहे मॅडम त्यांचा. कॅमेरा चालू करा सांगा. चालेल सर, चालेल. मी नंतर फोन लावून सांगते. ओके. त्यांना कॅमेरा चालू करायला लावायचा, मग बोलू आपण. त्रास देतात मला एक्सरसाइज करताना. काय म्हणतात? त्यांना सांगा बरं, एक्सरसाइज करताना बोलायचं नसतं. येस. सर, मॅडमचा ऐका, एक्सरसाइज करताना बोलायचं नसतं. बिलकुल. हात वरती कर, पाय नीट कर, हे कर ते कर, असं नसतं करायचं. सांगा बरं. त्यांना वाटतं आपली दीदी भारी झाली पाहिजे बाळा. त्यांचा बोलण्याचा हेतू वेगळा आहे. व्यवस्थित करते की नाही तुम्ही सांगा. एकच नंबर. तुम्ही तिघं पण नंबर 1 करता. ओके. थँक्यू बेटा. पप्पाने किती किलो फॅट लॉस केला? 28 kg in 3 months. 28 किलो. टोटल वेट किती होतं त्यांचं? 104. 104 किलो. त्यांचा बिफोर आफ्टरचा फोटो टाक बाळा मला. 104 किलो टोटल वेट होतं सरांचं. 104 किलो वेट होतं. मला एक सांगा दीदी, ज्यावेळेस सरांचं वजन 104 किलो होतं, त्यावेळेस सर घरात चिडचिड करत होते? खूप चिडचिड खूप करत होते. त्यानंतर त्यांच्या छोट्या गोष्टीवर राग व्हायचा आणि पेशन्स पूर्ण संपले त्यांचे. ओके. आणि हे 28 किलो किती दिवसात केलं वजन कमी त्यांनी? 3 महिने. ऐका गोरे सर, 3 महिन्यात. आणि ते काय लांबचे नाही, आपल्या नगरचेच आहेत. 3 महिन्यात केलं. अर्जुन बाबा डाएट केलं त्यांनी. ओके. अर्जुन बाबा फास्ट केलं. त्यानंतर त्यांचा एकदम, आणि आता पूर्ण फिट आहे. वाव, जबरदस्त. नंबर 1. सरांचा आपण बिफोर आफ्टर पाहू. सरांचे जे वेलनेस कोच आहेत, बोरुडे काका, आपले पल्लवी बोरुडे मॅडम, आणि पल्लवी बोरुडे मॅडमने त्यांना जे गायडन्स केलं, कारण तुमच्या वेलनेस कोचेसला ते नॉलेज पाहिजे. पल्लवी मॅडम ऑलरेडी फार्मासिस्ट असल्यामुळे त्यांना टोटल नॉलेज होतं की फॅट लॉस करण्यासाठी कुठल्या जर्नीने जायचं. 3 महिन्यामध्ये 28 किलो गबाळ बाहेर काढणं शरीराचं सोपं काम नाही. आणि त्यांच्या ग्रेट वेलनेस कोचने केलेलं जे गायडन्स आहे, त्या गायडन्सने त्यांनी संपूर्ण ऐकलं. आणि आज सरांचा नंबर 1 रिझल्ट आपल्या समोर आहे. आणि दोन्ही फोटो तुम्हाला दाखवतो, बिफोर आणि आफ्टर कसे होते, आता कसे झाले. टाकलंय मला? हो. ओके. आलं घरी. माझा नवीन नंबरला टाकते. ते जुना व्हॉट्सअप बंद झालेलं आहे. मी टाकलंय. पल्लवीने टाकलंय तुम्हाला त्या नंबरवर. त्याच्यात आलंय पल्लवी मॅडम. ओके. पहिले सर दाखवा 104 किलो वाले. हे 104 किलोचा फोटो बघा. हे तामिळी, आंध्रा तिकडचे लोक कसे असते? हॅलो, फक्त बंदूक गळ्यात गुतायची राहिली होती यांची बंदूक. आणि आताचा फोटो दाखव. वाव, नंबर 1. श्रेया, कोणता फोटो आवडतो मला तुला? आत्ताचा. वाव, ग्रेट. नंबर 1. आणि सर तुम्हाला मी विचारतो, सर 104 किलो वजन होण्यासाठी काय मेहनत घेतली तुम्ही? सर, चहा खूप घेत होते मी त्यावेळेस. किती चहा दिवसाला? 22 ते 25 कप.
गोरे सर 25 कप चहा, म्हणून आपण लाईफ इन्शुरन्सचं काम करत होतो दोघं. मला तेच कार्यक्रम व्हायचा. आला माणूस का पाहिजे चहा. आपल्या माझा कधी कपासारखा आकार झाला मला कळलाच नाही. ओके, अजून काय करायचे सर? 104 किलो वजन झालं होण्यासाठी काय काय? सकाळी ब्रेड जाम, बटर ब्रेड हा नाश्ता होता आमचा. त्यानंतर दुपारी मस्त जेवण, 5-6 चपाती, वडापाव वगैरे सगळं खाल्लेलं आम्ही. नॉनव्हेज मध्ये पण सगळे प्रकार. ओके ओके. आणि मग हे 28 किलो कमी करत असताना ह्या सगळ्या गोष्टी आठवल्या नाही तुम्हाला? नाही सर, ज्यावेळेस आपण भेटलो ना त्याच्यानंतर मग काहीच नाही आठवून दिलं. सर तुम्ही जे इन्स्पायर केलं ना त्यांना, त्यानंतर 3 महिन्यात त्यांनी पूर्ण फॅट लॉस केलं. येस, खरोखर थँक्यू सर. तुम्ही जी मेहनत घेतली, कारण मी फक्त तुम्हाला सरांना भेटलो आणि सर म्हणे माझा फोटो काढा आणि परत मला 3 महिन्याने फोटो काढा. मी माझा ह्या 3.5 वर्षातला एवढा जिद्दी माणूस एकच पाहिला, नाही म्हणजे नाही. आणि विशेष म्हणजे ते गावचे सरपंच, सरपंचाला किती आमंत्रण असतं तुम्हीच ओळखून घ्या. गावात सारा कोंबडं बकरं कापलं तरी सरपंच. ओके ओके, तसं थँक्यू अनिल सर. तुमच्याकडून निश्चितच आपल्या कॉलवर कोणीतरी प्रेरणा घेईल. आणि आज तुम्ही जसा नंबर 1 रिझल्ट काढला तसा नंबर 1 रिझल्ट काढाल की तुम्हाला सगळ्यांना आपण अनिल सरांचा सुद्धा एक दिवस 15-20 मिनिटात व्याख्यान ठेवू. ज्यांनी 25-26 किलोच्या पुढे वजन कमी केलं. आपल्याकडे दुसरं 39 किलो वेट लॉस केलेल्या सुद्धा मॅडम आहेत, 39 किलो. त्यांचं सुद्धा एक 15-20 मिनिटं मी तुम्हाला ज्यावेळेस प्रोडक्ट ट्रेनिंग राहील त्यावेळेस आपण माहिती घेऊ काही कुठल्या रस्त्याने गेले. सगळ्याला जायचंय पण आपल्याला रस्ता सुद्धा सापडला पाहिजे. ओके, तर थँक्यू थँक्यू. आइसक्रीम लेके आए तो बुरुड़ी काका, जब आइसक्रीम फ्रिज से बाहर निकलती है, आइसक्रीम जब फ्रिज से बाहर निकलती है ना, शॉप से आप निकलते हो, आप खाओगे तभी वो वेस्ट होने वाली है, नहीं खाओगे तभी वो पिघलने वाली है. यस यस, सही है सर. यस, आप खाओगे तभी वो 100% यूज होने वाली, नहीं खाओगे तभी वो पिघलने वाली है, लास्ट में वो खाली काड़ी रहने वाली है. हेलो, वैसे ही जिंदगी है, जिंदगी वैसे ही है. आज तक बहुत सारे लोगों की जिंदगी जीना रह गए, आगे आप नहीं जियोगे तो आइसक्रीम के समान जिंदगी जाने वाली है. तो आपके हाथों में जिंदगी का मजा आइसक्रीम जैसे लेना है या पिघलना है. हेलो, ये आपके हाथों में. और बहुत सारे लोग आधी जिंदगी साथते सर आइसक्रीम जैसे खट्ट बनी है. जैसे आइसक्रीम खाने तक उसी मजा आती है ना, तो वैसी जिंदगी की मजा लीजिए बॉस, मजा लीजिए. कौन जाने आने वाले अगले दिन, दूसरे दिन क्या होगा, किसी को पता है, किसी के पास क्या है. और कल मैंने एक वीडियो देखा था मुरुड़े सर, और वो महाकुंभ में एक IIT के साधु थे. उन्होंने एक ही लाइन बोली, इंपॉर्टेंट लाइन बोली है. जब कोविड आने वाला था तभी मैंने बोला था, उनकी जब इंटरव्यू हो रही थी ना तभी उन्होंने बोला, मैंने बोला था कि कोविड आने वाला है. अभी उनकी भविष्यवाणी है, आने वाले 3 साल में इंटरनेट बंद होने वाला है. लिख लो, ये जूम फिल्म सब जूम होने वाला है 100%. क्योंकि देखो ये कलयुग है और कलयुग का आज कैसे नजदीक आ रहा है. तो सबसे पहले इसका एक मैं आपको एक पुरावा भी देता हूँ. जो यहाँ पे जो अहमदनगर अहिल्यानगर डिस्ट्रिक्ट जो अभी केदारेश्वर मंदिर है, केदारेश्वर मंदिर में जाओ, वहां पे 4 पिलर थे, 4 पिलर. उनमें से जो सत्ययुग, त्रेता युग, द्वापर युग, ये 3 पिलर इस मंदिर में अभी भी जाओ खत्म हो गए. लास्ट में अभी कलयुग का एक ही पिलर पे पूरा मंदिर है. जब वो पिलर खत्म हो जाएगा, मान लो ये कलयुग अस्त हो जाएगा 100%. तो इसीलिए मैं बार बार बोलता हूँ जिंदगी बोझ लेके मत जियो, बोझ लेके मत जियो. कल क्या होने वाला है, लेकिन आज आपके हाथों में. तो आज क्यों ना नंबर 1 करे, आज क्यों ना टेंशन फ्री रहे. चलो रेडी हो आप? यस. क्योंकि टेंशन लेने से कुछ नहीं होता है, जो होने वाला है. और जो आपको भगवान ने दिया ना वो नंबर 1 दिया है, आपके पास है वो नंबर 1 है. और ये सबसे बड़ी बीमारी क्या होती है मालूम है?
मेरी साड़ी इसके शपथ की बाला साहेब सातपुते सर। तो सबसे पहले खुश रहो, चलो। और आज मंगलवार का दिन भी है, लगाओ मेरे दोस्त। ये देखो मेरा एनर्जी ड्रिंक। यस सर, तुम्ही काय करता सर बाय प्रोफेशन? सिक्युरिटीची कंपनी आहे सर, सिक्युरिटी हाऊसकीपिंग. अरे वा, बहुत बढ़िया बहुत बढ़िया. आणि तुम्हाला वेलनेस परिवारात किती दिवस झाले सर? 1.5 महिना झाला सर. 1.5 महिना. तुमचे वेलनेस कोच? बाबासाहेब सर गजरमल. अरे वा, गजरमल सर नंबर 1 वेलनेस कोच. ओके, तुम्हाला 1.5 महिन्यामध्ये काय रिझल्ट आला सर? 1.5 महिन्यात 5 किलो वजन कमी झालं सर. ओके, 5 किलो, अभिनंदन. टोटल वेट किती होतं सर? 94 किलो होतं सर. येस, 94 किलो वजन होतं. त्यावेळेस काय डिसऑर्डर, काही त्रास होता? त्रास म्हणजे पाठदुखीचा त्रास जास्त होता सर. ऍसिडिटी? ऍसिडिटी तर भरपूर होती सर. तर पोट साफ होतं तर? नव्हतं होत सर, आता व्हायला लागले. हा मुद्दा कधी पण ऑल फॅमिली मेंबर, साठे सर, सगळे या मुद्द्यावर फोकस द्या. ज्यावेळेस वजन वाढतं ना, वजन वाढण्याच्या प्रोसेस मध्ये पोट साफ होत नाही, परमनंट गाईडलाईन करून ठेवायची त्याच्याखाली. आणि म्हणून बेसिकली सुरुवात करतानाच आपल्याला पोट साफ होण्यावर करणं गरजेचं आहे. सर, तुम्हाला पोट साफ होण्यासाठी सिम्पली प्रोबायोटिक त्रिफळा दिला बाबासाहेबांनी? हो दिला सर. ओके, आता पोट साफ होत आहे? हो सर. ओके, अभिनंदन सर, अभिनंदन. आता फॉर्म्युला 2 घेताय? हो सर, घेतोय. बढिया बढिया, तुमचं अभिनंदन. आणि 2 टाइम शेक आणि फॉर्म्युला 2 जसं तुमचे वेलनेस कोच तुम्हाला गायडन्स करतील त्या पद्धतीने प्रॉपर न्यूट्रिशन घ्या, बेटर रिझल्ट येईल तुम्हाला. चालेल? ओके ओके, थँक्यू सर, थँक्यू. एका महिन्यामधला हा सरांचा रिझल्ट आहे आणि वेलनेस कोचचे गायडन्स नंबर 1 आहे. कारण त्यांनी जर सिम्पली प्रोबायोटिक त्रिफळा दिला नसता तर 1 किलो सुद्धा वजन कमी एका महिन्यात झालं नसतं. त्यांनी बरोबर योग्य ठिकाणी योग्य न्यूट्रिशन दिलं, रिझल्ट तिथून सुरुवात झाली आणि बेटर रिझल्ट आला आपल्याला. ओके, तर एक जाता एक व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो. हा व्हिडिओ पहा.